Hello, hello. This is the My Artifact episode number 943 शायद 42 मे बी. आजची तारीख आहे 9/8. चला का तारीख आहे यार, चला का होऊन राहिलं, म्हणजे हे होत काय माझ्यासोबत काही कळून नाही राहिलं. तारीख कुठे चालली, आपण कुठे चाललो, कशाकडे लक्ष नाही, काही नाही. आपलं फ्युचर कसं, आपल्या समोर जाऊन काही ना काहीतरी बनायचं आहे, तर बनणार कसं जोपर्यंत आपण स्वतःला प्रॅक्टिस नाही करणार त्या गोष्टीची, तेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं भेटन. जेव्हा आपण मेहनतच नाही करू कोणत्या गोष्टीसाठी, तर या सगळ्या गोष्टी भेटन कशा. या साऱ्या गोष्टी भेटन कशा. अशा तर नाही सरळ देगा हरी पलंगावरही, किंवा आपले वडील काही खूप जास्त का बस सगळे आपल्या हातावर भेटन. नो नो, आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करायची आहे, प्रत्येक गोष्टीसाठी. सो चला का करून कसं करू काय कळणार. माझी कंडिशन आडून आता कंडिशन म्हणजे असं आहे की मला पुण्याला तर जायचं आहे, बट कसं जाऊ कळून न राहिलं आहे. ऑलरेडी बहुत वेळा एक्सप्लेन केला आहे राव. आपण एव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण हाच एक टॉपिक कंटिन्यू डिस्कस करत राहिलो ना. नाही, पण हे डिस्कस करणं इम्पॉर्टंट पण आहे का कसं, म्हणजे आपल्याला एक प्रकारे आपल्याला ट्रॅकवर असणं गरजेचं आहे. कारण समजा जर आपली गाडी ट्रॅकच्या बाहेर पडली तर आपलं लाईफ कम्प्लीट डिस्ट्रॉय आहे. कारण आपला जो ट्रॅक आहे तो बहुत भयानक आहे. आणि बरोबर हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का, या आपल्याला या ट्रॅकवर बरोबर चालण्यासाठी मदत करते. का बाबू तू असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. थोडंसं गिल्टी फील करून देते प्रत्येक संध्याकाळी का आपण आज काही ना काहीतरी गलती केली, ती गलती पुन्हा झाली नाही पाहिजे. त्यासाठी आपण आतापासून काय करायला पाहिजे हे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी एव्हरीडे रेकॉर्ड करतो. आणि हाच एक प्रकारे डेली ट्रॅकर आहे माझ्यासाठी का मी समोर जाऊन का करणार आणि का बनणार. राईट. तर हे सगळे पॅरामीटर्स नाही का माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जरी मी एकच एक टॉपिक खूप वेळा डिस्कस केला असेल तरी ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली मला या साऱ्या गोष्टी जाणून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी करायच्या आहे. कारण हा आपली जी डेस्टिनी आहे खूप लंबी आहे आणि खूप कठीण परिस्थितीवर आहे. आपल्याला विश्वास तर आहे आपण सक्सेसफुल होऊ, बट तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला कॉन्फिडन्स असणं पण महत्त्वाचं आहे. आणि कॉन्फिडन्स तर आहे रे, असं काही नाही, बट तिथपर्यंत जाऊ कसं. कारण आता त्या दिवशी बादलने म्हणलं की सरळ तू वडिलांसोबत बोल, आणि मग वडिलांसोबत बोलल्यानंतर ते तुला काही ना काहीतरी मदत करेलच. करीब 10-50 हजाराची मदत करेल, जेणेकरून तू पुण्याला एक प्रकारे स्थायिक राहू शकेल. आणि स्थायिक राहिल्यावर तिथे मग आपण आपला फिल्म करिअर स्टार्ट करू शकतो. म्हणजे सांगण्यासाठी खूप इझी आहे राव, पण वडिलांना हे सगळं कसं बोलू आणि हे सगळ्या गोष्टी कशा काय एलॉबरेट करू, म्हणजे फ्युचरमध्ये आपण काय डिसिजन घेणार आहे हे एकदम फटाकसे नाही होत. याला कसं खूप प्रिपरेशन पाहिजे. अमोल सरांसोबत कसं मी एक प्रकारे जॉईनिंगची वाट पाहून राहिलो आहे. राईट ना माझा कटियाचा कोर्स पूर्ण झाला आहे आणि मी एव्हरीडे सरांना रिक्वेस्ट करते की काही ना काही असेल ओपनिंग वगैरे, म्हणजे लवकरात लवकर लागलो पाहिजे. म्हणजे कसं माझा प्लॅन तर हाच आहे का मी नागपूरला पहिले 1 वर्ष ड्रॉप करतो, एक्सपिरियन्स घेऊन मी पुण्याला जातो, जेणेकरून मला थोडंसं माहीत राहील का काम कसं असते आणि काय असते. सो येस, सो दॅट्स द फॅक्ट. येस.
सो कीप इट जस्ट वेट, थोडा वाट बघ राईट ना, थोडीशी वाट बघ दिवाळीपर्यंत. पण सांगू, मी नाही का विचार केला होता जेव्हा मी जॉब सोडला होता खापरखेड्याचा, तेव्हा मी म्हणलं होतं की मला हार्डली माझ्या वाढदिवसापर्यंत जॉब भेटूनच आहे. या ॲक्च्युली मला जॉब तर तिथपर्यंत भेटलाही होता. या बट माझी कसं एक प्रकारे इंटेन्शन नव्हतं, मला त्याचं महत्त्व नाही कळलं. PMI टेस्ट होती तेव्हा मी इतके लाईटली घेतलं त्या सगळ्या गोष्टी, जेणेकरून तो माझा जॉब सुटला राहा. बट मला तिथे थोडीशी मेहनत दाखवली असती तर मला तेव्हाच ऑगस्टच्या एंडलाच मला जॉब लागली असती. बट मी काही मेहनत दाखवली नाही आणि कम्प्लिटली मॅस्टअप करून आलो. बट यावेळेस असं नाही झालं पाहिजे. आणि यावेळेस जे PMI टेस्ट आहे त्याच्यामध्ये चांगल्यात चांगलं डिझाईन प्रॉपरली काढण्याचा प्रयत्न करेन. तर चांगल्यात चांगलं डिझाईन कोणतं असू शकते, कोणतेही सॉफ्टवेअर असू शकते, AutoCAD, क्रिओ, कटिया. तर आपल्याला तीनही सॉफ्टवेअरमध्ये मास्टर व्हावं लागेल. तीनही सॉफ्टवेअरमध्ये आपलं डिझाईन प्रॉपरली असलं पाहिजे. तेव्हाच आपण काही ना काहीतरी बनवू शकतो. वेल, हे झालं आपलं समोर का करायचं आहे का नाही. बट राईट नाव तुला थोडंसं खुश राहायचं आहे. आजचा दिवस आज ॲक्च्युली गेला नाही, इट्स रॉंग. काही प्रॉब्लेम नाही म्हणा, असं काही नाही. आज सॅटर्डेच होता वगैरे काही नाही. बट तू त्याचं युटिलाइज नाही करून राहिला आहे प्रॉपरली. घरी असला तू प्रॅक्टिस पण नाही करत आहे. काही ना काही प्रॅक्टिस करशील वगैरे. तू एव्हरी टाईम तू फिल्मच पाहून राहिला, पिक्चरच पाहत आहे. पिक्चर पाहत. आताही तू पिक्चरच पाहणार. आय नो तुझं फ्युचर समोर पिक्चर बनवण्यातच जाणार आहे. बट कसं की हे फ्युचरमध्ये आहे. राईट नाव तुला तुझं पोटापाण्याचं बघावं लागेल. आणि हे पोटापाण्याचं सोल्युशन पिक्चरमध्ये नाही, असं मला वाटते राव. वेल, आहे थिंग्स थोडेसे खराब आहे, कळून राहिले कशाप्रमाणे आपण हँडल करायच्या. बट स्वतःवर विश्वास आहे आणि आय कॅन डू दिस. सो येस. आणि त्या दिवशी मी एक ऑब्जेक्ट काढला होता. प्लीज यार, प्लीज, आता हा टॉपिक डिस्कस नको करू. आपल्याला ठीक आहे, उद्या करतो. आज पिक्चर पाहू दे. आता नाहीतरी मी बसल्यावर मी काही डायरेक्ट डिझाईन नाही काढणार आहे. राईट. उद्या चांगला संडे आहे, घरीच आहे मी. पिक्चर पाहतो, सकाळी 9-10 वाजता उठतो, तयारी वगैरे करून वरती जातो, डिझाईन काढतो. राईट. AutoCAD, क्रिओ आणि कटिया तीनही ह्याच्यावर एकच डिझाईन रन करून पाहतो की माझ्यामध्ये किती आहे का, किती प्रमाणात. म्हणजे कसं आहे, राईट ना मी कटियावर काम करत आहो ना, तर मला एक प्रकारे AutoCAD आणि क्रिओ एकदम वॉशआउट झाला आहे. परवाच्या दिवशी मी ते डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला क्रिओ आणि AutoCADवर. इट्स टू मच हार्ड फॉर मी. छोटीशी डायग्राम होती, बट इन द एंड काढली ती. चिंता. हिवाळा सुरू झाला आहे. जेव्हा हिवाळा सुरू होते तेव्हा त्याच्या अगोदर पाऊस खूप असतो. म्हणजे कसं, हा 2-3 दिवसाचा पाऊस राहणार आहे आणि 2-3 दिवसांनंतर पाऊस गेला का सरळ थंडी आली. सप्टेंबरचा एंडचा महिना. सप्टेंबर नाही रे, ऑक्टोंबर आहे सुरू. अरे ऑक्टोंबरच्या 15 तारखेपासून हिवाळा सुरू. सो ऑक्टोंबर, नोव्हेंबर, हिवाळा इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली रोमॅन्टिक टू मी. म्हणजे काफी चांगलं वाटते राव. जरी माझ्या लाईफमध्ये असं रोमॅन्स असं काही आहे नाही, तरी असं वाटते ना की असायला पाहिजे आपल्याला एखादी पर्सन जो आपल्याला लाईक करेल वगैरे वगैरे. ते एक वेगळीच इंटेन्शन असते बरं, ते एक वेगळीच फिलिंग असते, त्याला एक्सप्लेन नाही करता येत. बट इट्स टू मच अमेझिंग थिंग्स. तर तुला काय वाटते, तुला तुझ्या लाईफमध्ये एखादी पार्टनर असला पाहिजे ना? या ऑफकोर्स वाटते तसंही, बट आपल्या अशी आता माझं वाटल्यानं काय होते राव,
बरं तुला काय वाटते, समज जर कोणती मुलगी समज जर आली म्हणजे कशी काय येणार आहे? हे बघ, मुलगी तुझ्यापाशी येणार नाही, तुला मुलीपाशीच जायचं आहे. द्या, एक गोष्ट लक्षात ठेव, मुलं प्रपोज करतात, मुली प्रपोज करत नाही. 95% पैकी 100% पैकी 95% मुलं प्रपोज करतात. इंटेन्शन मुलीकडून असते, बट मुलं प्रपोज करतात. आणि स्टार्टिंग पण मुलंच करते. कशाप्रमाणे? मुलीला पिकअप करायचं आहे, म्हणजे बोलायचं आहे. अजून आज एक शब्द खूप ऐकला आज व्हिडिओमध्ये, इफ यू आर हिअर देन हुज रनिंग हॅवन. याचं मिनिंग, याचं ट्रान्सलेट असं आहे की समजा जर तू इथे आहे तर स्वर्ग कोण चालवत आहे. इट जस्ट लाईक नॉन मिनिंग, म्हणजे ट्रान्सलेट केल्याचं काही मिनिंग होत नाही, बट हे एक फ्रेज आहे, याचं काहीतरी मिनिंग आहे, हे मला माहीत करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय आहे, या व्हिडिओमध्ये काय आहे की एक 11 वर्षाचा एक मुलगा करीब 20-25 वर्षाच्या मुलीला डेटसाठी म्हणतो का विल यू बी माय गर्लफ्रेंड. आणि त्याच्यानंतर इफ यू आर हिअर देन हुज रनिंग हॅवन. त्याच्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन होते का जस्ट लाईक त्यांनी खूप मोठा शब्द असा ऐकला की इफ यू आर हिअर देन हुज रनिंग हॅवन. इथे काफी थंड वाटत आहे मस्त. घरामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड करणं इट्स काइंड ऑफ लाईक नॉट गुड. गरम वाटते, बट काय राव, जेवण झालं आहे, सो या वरती जाऊ शकत नाही कारण पाऊस सुरू आहे. ओके ठीक आहे, आज शनिवार आहे आणि आज काय नाही, प्रोजेक्टर लावतो आहे पहिले. आजचा दिवस कसा गेला? आज काही नाही, बिल भरलं राव, वडिलांकडे होतो, मोठ्या वडिलांकडे दुपारी. त्याच्यानंतर वडिलांसोबत घरी आलो, मुन्ना मायकल पिक्चर पाहतो म्हणलं. इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली बकवास फिल्म. या एक प्रकारे एक गोष्ट लक्षात ठेवू का, बकवास फिल्म पण पाहणं खूप चांगलं आहे. व्हाय? इफ यू आर फिल्म मेकर तर तुला एक प्रकारे डिफरन्स कळते का चांगली फिल्म आणि बकवास फिल्ममध्ये डिफरन्स काय. चांगल्या फिल्ममध्ये सगळंच चांगलं असते, त्यामुळे आपण काही डिझाईनच करू शकत नाही का एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज हिअर. त्याच्यामध्ये डायलॉगमध्ये बिलकुल परफेक्ट, यांनी ॲक्शन अशी केली असेल अजून परफेक्ट, तशी केली असेल अजून परफेक्ट. हे चांगल्या फिल्ममध्ये चांगलंच असते राव. त्यामुळे आपलं काही असं काही खास हे नसते का यांनी असं म्हणलं असं खूप चांगलं झालं असतं. पण जे बकवास फिल्म आहे ना, जे पाहूशा पण नाही वाटत, त्या फिल्ममध्ये नाही का मोठं डोकं चालते. तेव्हा असं वाटते, तेव्हा तर एकदम फोर्सफुली वाटते का भाऊ तू असं का नाही केलं, तसं का नाही म्हणलं, एलिमेंट्स काहून असे टाकले, थोडासा वेळ घेतला असते या गोष्टीसाठी. इट जस्ट काइंड ऑफ लाईक खूप डोकं चालते. सो इफ यू आर फिल्म मेकर यू हॅव टू वॉच रिअली बकवास मूवी. कारण याच्यावरून एक प्रकारे इन्स्पिरेशन कळते का आपल्याला कुठपर्यंत कशाप्रमाणे एडिट करता येते आणि कशाप्रमाणे आपल्याला फिल्मला डिझाईन करता येते. जब हॅरी मेट सेजल, इम्तियाज अलीची हे राईट नाव मूव्ही आहे. आणि याच्यामध्ये माझे वन ऑफ दी फेवरेट ॲक्टर्स शाहरुख खान आहे. आय लाईक शाहरुख खान. येस, ही इज अमेझिंग. त्यांच्या ॲक्टिंगमध्ये नाही का, शाहरुख खानच्या ॲक्टिंगमध्ये बहुतच माहोल आहे. यस. हां, तर ह्याच्यामध्ये ॲक्टिंग एव्हरीथिंग इज नाईस. या शाहरुख खान, अनुष्का शर्मा, दे प्लेइंग रिअली वेल. या बट आय डोंट नो का शाहरुख खाननी कुठं डोकं खाल्लं राव की एवढ्या बकवास स्टोरीवर ते स्वतः कास झाले. या म्हणजे भाय, म्हणजे हे लोक असे असतात की हे काही स्क्रिप्ट वगैरे वाचत नाही काही लोक, का बस फक्त इम्तियाज अली आहे तर मग चला बा, हे यांच्यापाशी कोणती स्क्रिप्ट वगैरे येत नाही का. जस्ट लाईक पहा ना, अक्षय कुमार पहिले खूप बकवास फिल्म चॉईस करायचा, बट राईट नाऊ तो अशी फिल्म चॉईस करतो जे इन्स्पिरेशन आहे आणि लोकांना एक प्रकारे चांगला संदेश देणारा आहे. बेबी, एअरलिफ्ट, टॉयलेट, त्याच्यानंतर बेबी कोणता तो शूटिंगवाला नाही का, धडधड, असे फिल्म्स. अक्षय कुमारला कळलं आहे की त्याला कशाप्रमाणे फिल्म बनवायचं. आता शाहरुख खान असे कॅरेक्टर आहे जे रोमॅन्सचा बादशाह म्हणलं जाते, तर बेसिकली त्यांना असं वाटलं की आपण रोमॅन्टिकच फिल्म चॉईस करायला पाहिजे. बट एक सर्टन एजपर्यंत रोमॅन्स ठीक वाटते,
ॲट द एज ऑफ फादर एजमध्ये तुम्ही 45-50चे होता तेव्हा तुम्ही तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलीला किस करता. किस, या, लिप टू लिप किस. इट्स टू मच रिअली एम्बॅरेसिंग. यस, जस्ट लाईक युअर फादर किसिंग युअर आय डोंट वॉन्ट से दॅट. शिट, रिअली स्टुपिड थिंग. आणि खरंच हे शाहरुख खान हा असं नाही म्हणजे त्यांच्या ॲक्टिंगमध्ये, त्यांच्या कामामध्ये मला काही असं काही डाऊट नाही काढायचं आहे. बट त्यांनी पहिले ॲटलिस्ट स्क्रिप्ट वाचायची होती जेव्हा साईन करायची होती. आणि अनदर थिंग इज, ठीक आहे ना, रोमॅन्स केला, ठीक आहे, तुम्ही आले, सोबत आले वगैरे वगैरे, किस कशाला केला राव तुम्ही? आतापर्यंत तुम्ही कोणत्याच फिल्ममध्ये किस नाही केला. एवढे सारे रोमॅन्टिक मूवी काढले आणि याच एवढ्या बकवास फिल्ममध्ये तुम्ही किस का केला? व्हाय व्हाय? हे बहुत बेकार आहे, बहुतच बेकार आहे. का? हो, लावलं सगळं. हो, लावलं. नाही, पिक्चर लावायचा, लावतो मी. लावतो सेटअप करतो, लावतो, बोलतो. सो असं आहे की या म्हणजे हा एक फॅक्टर आहे का शाहरुख खानने कुठं डोकं खाल्लं होतं का त्यांनी या फिल्ममध्ये त्यांनी किस केला अनुष्का शर्माला. वाय 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 दे डू दॅट? इट्स स्टुपिड. सो अशी फिल्म पाहायला पाहिजे जी बहुत बकवास आहे. त्यामुळे एक प्रकारे आपल्याला आपली हे कळते की आपण कुठल्या लेवलवर आहोत, आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी हँडल आउट करायच्या आहे. सो या साऱ्या गोष्टी कळते. ओके, मी जास्त आर्टिफॅक्ट एपिसोड वाढवत नाही राव. ॲक्च्युली मला फिल्म बघायची आहे. इन्सिडियस पाहायचा तर मूड आहे, बट मला भूताचा पिक्चर नाही पाहायचा आहे. आय जस्ट वॉन्ट टू बी हॅपी. सो आज मी विचार केला होता की आज मोठ्या वडिलांच्या घरी जाईन, मस्त 3-4 वाजेपर्यंत पिक्चर पाहीन, 4 वाजता मस्त टेरेसवर जाऊन नाचीन एकटाच. या बट पावसांनी असं हे दिलं आहे इन्व्हिटेशन, तर मग आपला काही चान्सच नाही बाहेर निघण्याचा. सो I just doing another time, right? So this is the end. This is the My Artifact episode number I don't know, something is 942. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.